एकत्र. शनिवारी पाणी गेलं काढेल पुरी खाली. पुरे का सोयाबीन हे बाईट करायचं बाईकचं काय तुला म्हटलं तर काल तुमचं नाव सांगून सुरुवात करा. माझं नाव प्रफुल्ल किसनराव गंडाळ, राहणार नगरसूल. रात्री अचानक 12:30 वाजता पाऊस सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग जास्त होता आणि रात्री अचानक आलेल्या पावसाने कांद्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे. कागद उडून गेले, तुरीचं पीक होतं जे काढलेलं होतं ते ओलं झालं. अशा प्रकारे शासनाने कुठेतरी या गोष्टीकडे लक्ष देऊन काहीतरी भरपाई दिली पाहिजे आणि लवकरात लवकर पंचनामे करून या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. शासन इकडे लक्ष देत नाही. अशा पद्धतीने जर लक्ष दिलं, पंचनामे जर केले तर काहीतरी शेतकऱ्याचं कुठंतरी एक चांगलं काम होईल. आणि रात्री खूप कांदा भिजला, बुरशी आली आणि असा कांदा जर मार्केटला नेला तर त्याचं काहीतरी 200 रुपये 300 रुपये येतील. आज कांद्याचे बाजार वाढलेले आहे, पण रात्री कांदा भिजल्याने शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे. अशा पद्धतीने शासनाने याच्याकडे कुठेतरी लक्ष द्यावं ही विनंती. थोडा मोठा आवाज द्या. स्टार्ट. संजय पैठणकर, नगर फुले इथला शेतकरी आहे. रात्री 12 वाजता पाऊस आला. आमचे कांदे 30-32 क्विंटल वल्ली झाले. झाकेल होते तरी हवामान विभागाने सांगितलं तरी झाकेल होते तरी दगड उडून गेले. वाऱ्याचा वेग जास्त होता तर 30-32 क्विंटल कांदे वल्ली झाले आणि गव्हाचं सुद्धा भयंकर नुकसान झालं. याला मार्केटमध्ये नेऊन याला मातीमोल किमतीनं विकायला लागणार आहे ही शासनाला आम्हाला नम्र विनंती. शासनाने याच्याकडे लक्ष देऊन म्हणजे कांद्याला इतकी बुरशी आली ना तर मातीमोल किमतीनं कांदा विकायला लागणार आहे. शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन काहीतरी सहकार्य करावे ही नम्र विनंती.